खाली शेण काढून झालंय आपलं. म्हशीला रेडीला तिकडं बांधले, जरा गवत आहे तिकडं, तर धार काढून घेते आता मी. वासरू सोडले. काढून झाली आता म्हशीची. आता वैरण टाकायची. आता टाकायची गुरांना वैरण. ओरडायला लागले रेडकू वैरणीसाठी.
करभऱ्याला वैरण टाकून घेऊ. सगळ्यांना वैरण टाकून झाली आता आपली. चला आता बाकीचे काम बघूया. तिकडं गुरांना वैरण टाकून झाली आणि इकडं शेरडांना पण टाकला आपला शिवरीचा पाला. ह्यांनी आणून टाकलाय. हा रात्री आणलाय का पप्पानी. उगू द्याला का ना का उगवला का दिवस उगवला सूरज उगला का होय. अरे उगला उगला होय. बाल्याला सगळेजण विचारते थांब ना 2 मिनिटं. तर बाल्याला सगळेजण विचारतात की बाल्याचं नाव काय आहे. बाल्या तुझं नाव काय आहे रे सांग रे. तुझं नाव काय आहे मोठ्याने सांग. शुभम. पूर्ण नाव सांग की. हा शुभम अविनाश लोकरे. बर खावा शिव मग आता. नमस्कार मित्रमंडळींनो. तर जनावरांची सर्व कामं झालीत आपली. माझी आंघोळ वगैरे झाली. आंघोळ झाली देवपूजा झाली. आता दिवसभरातले कामं आहेत ते सगळी तुम्हाला शेअर करणार आहे. मी स्वतः करणार आहे. त्याच्यामुळं चला बाकीचं सगळं बघूया. आता जाऊया सर्वात पहिले स्वयंपाक खोलीमध्ये. तर तिकडं वर्षाचा चालू आहे स्वयंपाक. तर इकडे चालू आहे स्वयंपाक आणि स्वयंपाकामध्ये चपात्या बनवायला चालू आहेत आता. आणि इकडे केली भाजी केली गवारीची शेंग मोकळी. तर घरात स्वयंपाक चालू आहे तोपर्यंत मी कपडे धुवून घेते. कपडे सकाळ सकाळ धुतली म्हणजे उन्हाने चांगली वाळतात पटकन वाऱ्या कावदानाचा घरात पण न्यायला येतात. आणि इकडे चालू आहे मुलांचा खेळ. काय करताय रे पोरांनो खेळताय. हे बाळे गेलं का शाळेत. हा तर बाहेरची सगळी कामं आवरून झाली ती आणि त्यांची लई वाट बघितली जेवायला यायला. पण त्यांना यायला उशीर होणार आहे. तर आम्ही 3 जण बसलोय जेवायला. इकडं राधा बापू आणि मी. तर चला जेवण. पंगत लावली वे. आणि आता आम्ही जेवण करून घेतो. या सर्वजण जेवायला. यामध्ये आहे गवारीची शेंग चपाती आणि दूध. तर आम्ही बसलोय सगळेजण जेवायला आता.
तर इकडं कपडे धुवून झालेत आपले, वाळत घालायची ती, वाळत घालून घेते आता मी. आता हे तिकडं 11 वाजत आले ते आणि मी गुरं पाणी दावून घ्यायला लागले. आता पहिल्यांदा सरदाऱ्याला पाजते, परत मशीनचं उष्ट पाणी पित नाही सरदाऱ्या, तर चला पिऊन झाले त्याचं पाणी. आता बांधते मी तिकडे नेऊन त्याला. तर इथं गुरं बांधले ते सावलीला पाणी दावून, आणि चला तिकडे जाऊया. तर खोलीमध्ये भरपूर पसारा झाला आहे, तर आवरून घेते मी पसारा एवढा सगळा. दुपारच्या वाजल्याच्या 3:30. आता गुरांना टाकायची वैरण. आज दिवसभर काही काम नव्हतं, निवांत बसून होतो आम्ही घरातलंच थोडं आवराआवरी केली. आणि कारण का रोजच काम असतं रानातलं, आज रानातल्या कामाला सुट्टी तसं म्हणायचं नाही, कारण का आपल्याला 4 वाजता जायचं आहे अजून गवत काढायला माळावरचं थोडं शर्डनला. तर चला तर आपण गुरांना आता वैरण टाकू. वैरण टाकली की पाणी चालू झाले, मोटर 2 वाजता लाईट आली पाण्याची. तर आपल्याला पाणी भरायचं आहे. भुईमुगाचे 2 सार राहिले होते, ते भिजवाय गेलेत मामा आता. आणि आपल्याला पाणी बंद केलं की मग वर पेच पाणी भरायचं आहे घरातलं, तेवढं घेऊन भरून मग माळावर जायचं आपल्याला गवत आणायला. तर चला हे टाकून घेऊया. दुपारचं बघा कसलं शांत वातावरण, मुले बाहेर खेळताना दिसत नाहीत, घरात झोपलेले असतात. आणि आज वारं सुद्धा सुटलं नाही, झाडाचं पान सुद्धा झालं नाही,
थोडं पण आलं नाही आज पान, कारण का ऊन भरपूर पडले. 3:30 वाजल्याचं तरी ऊन आहे. तर पक्षी कसा बसलाय बघा ह्याच्यावर खांबावर. आणि संध्याकाळचे वाजले 6. तर इकडे बघा हळूहळू दिवस मावळायला लागला आपला. मी आली स्लॅपवर. तर दिवस बघा किती मावळलेला छान दिसतोय आणि वातावरण पण कसं छान झालंय. आणि इकडं आभाळ आलंय जरा. आणि इकडं 6 वाजले म्हणजे दिवस मावळायला लागला. म्हणजे चिमणी जे काही पक्षी असतात सगळे आपापल्या घरट्याकडे येतात, पिल्लांकडे येतात. आणि गुरं पण आपली अशी दावणीला बांधले तिकडं पाणी दावून. आणि त्यांना टाकली वैरण. आणि इकडं शरडांना पण टाकली वैरण. तर चला आता आपण स्वयंपाक करूया. मामांचा शनिवार आहे. मामांचा आहे शनिवार. तर शनिवार सोडायचं आहे मामाला. लवकर भूक लागते कारण का सकाळी लवकर शाबू खाल्लेला असतो, दुपारी काय खात नाहीत. त्यामुळे आपल्याला स्वयंपाक करायला जायचं आहे. स्वयंपाकामध्ये आपण भाजी बनवूया, शेवग्याची शेंग आणि चपात्या. चला तर मग जाऊया किचनमध्ये आता. तर मी आले किचनमध्ये आणि किचनमध्ये चालू आहे. शेवग्याची शेंग टाकली वाटतं वर्षाने शिजायला शेगडीवर. इथं टाकली शेवग्याची शेंग शिजायला शेगडीवरती. आणि आता आपण करूया चपात्या. आता आले ते धरा ते पाणी. पिशवी सुद्धा खाली उतरून दिला. ती पोरं मला कुत्र चावलं असतं बाया. बरं कुठं चरळा ते वहिनी बारकी नाही का, हा छोटी वहिनी होती टमटम हा ती बारकी त्यांची दारामुळे मुका येतात नेमकं त्यांच्या माणसं बी हड म्हणली माणसं बी लगेच त्यांच्या दारावर होती. कोण नाही बरं का, इथं धरायला लागलं होतं पण नाही धरलं. नाही फाटली साडी बी. साडी फटो बापडीचं म्हणलं चावणी बाया कसली पंचायत आहे. मग काय. नाही धरलं होते कोणीचं थोडा चावलं कुत्र बघताय का साडी फाटली ती बघताय. आता काय चावलं तर नाही, पायाला नाही फेटलं मग कसं तरावर दादा काय बघतो नेमकं पिशवी मध्ये. मग काजीन खायला आणलं बघताय. जाऊ का नाही आणलं आज खाऊ आणलं नाही भाजी चालू आहे अजून. कुठं आणू खायला आता साडी. आत्यान मामा आले ती तर त्यांना चहा ठेवते आता इथं मी. आधीला आणि इकडं माझं पीठ मळून झाले आता. तर आता तवा तापतो. इकडं तवा तापस्तोवर 5 मिनटं उभा राहते. तोपर्यंत पीठ पण चांगलं भिजते. आणि आता आपल्याला करायच्या त्या चपात्या. त्याने आले ते आता तिकडं खरबुजातलं नेटवडा गेलेच होतं. ते आता आले ते 2 जण मिळवणं. तांदूळ घेतो वर आहे काय पप्पाला देते का भरून. तू पिते आधी बर मग पप्पाला देते का. बर दमाने राधा घेऊन चालली पप्पाला पाणी.